आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग इंक प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल दुसानीस माझ्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जोडी तुझी माझी मध्ये आपण ज्यांचं नुकतंच लग्न झालंय किंवा लग्न ठरलंय अशा जोडप्यांना भेटतोय. तर आजही आपण अशाच एका इंटरेस्टिंग कपलला भेटणार आहोत. आपण आलो पुण्यात सोपान बाग या एरियामध्ये आणि आपण भेटणार आहोत अभिनंदन साकला आणि मनाली साकला यांना. तेव्हा बोलूया आणि गप्पा मारूया त्या दोघांची. तुम्हा दोघांचंही आम्ही सारे खवय्येमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता 1 वर्ष पूर्ण होईल. अच्छा. तर कसं वाटतंय आता 1च वर्ष झालंय लग्नाला? तर चांगलं वाटतंय. Still started. नुकतंच सुरू झालं. Just started with our lives and you know daily processes take some time. ठीक आहे, म्हणजे थोडा वेळ लागतो एकमेकांना समजून घ्यायला वगैरे. पण कसं जमलं? कधी भेटलात तुम्ही? ठरलं जमायला तर तसं वी हॅड अ गुड कोर्टशिप. आमची कोर्टशिप 1.5 year चालली. यु नो बेसिकली फॅमिलीज केम टुगेदर ऑन द 6th of August 2009. 6 ऑगस्ट 2009 तुमच्या फॅमिलीज भेटल्या. राईट. तू वेअर आर यू फ्रॉम? तू कुठून आहेस? म्हणजे कुठचा आहेस? आय एम फ्रॉम पुणे इटसेल्फ. पुण्याचाच आहेस. आणि तू? नागपूर. तू नागपूरची आहेस. मग तेच मला विचारायचं ना की लग्नाआधी तुमचं लग्न जमण्याआधी तू नागपूरला होतीस. आप नागपुर में थे और आप पुणे में थे. Yes. तो आप कैसे मिले? कहाँ मिलते थे? कैसे वो आती थी? छुप के आती थी या कैसे आती थी आपसे मिलने? ऍक्च्युली मी नाही जायचो. शी यूज टू फाईट ॲट अ प्लेस अँड शी यूज टू कम हिअर. तू ती येत होती? नाही, मी एकदाच गेलो तिच्या वाढदिवसाला. अँड यु नो बेसिकली मग तिला लक्षात तू तिच्यासाठी केलं नाही तरी तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात. बट या ती दर महिन्याला एकदा तरी व्हिजिट करायची पुण्याला. वी यूज टू मीट. We used to go for long drives. We used to go to Lonavala. We used to go to Mahabaleshwar. You know, we used to go to good drives. You know, and come back. You know, by evening, they sorts चालू होता till we got engaged and everything. And then on 31st January 2010 we both got officially engaged in Goa, and we got married on the 14th of December. Okay. And yeah, we had good 3 days of marriage. 3 दिवस चाललं तुझं? ओके. झालं. म्हणजे सगळं एकदम छान झालंय. कशी आहे मनाली? आवडली? कशी वाटते तुला? मनाली एक एकदम स्वीट मुलगी आहे. विच कम्प्लिटली टेक्स ध्यान ठेवते माझ्या फॅमिलीवरती. लक्ष ठेवते. ती माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. अँड शी थिंक्स 4 times बिफोर शी गेट्स into anything messy at home. विचार करणारी खूप लक्ष देणारी. शी इज अ स्वीट थिंकिंग लेडी. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. व्हेरी बबली ॲट होम. तर या खूप स्तुती करतोय. अभिनंदन. तुझं अभिनंदन केलं पाहिजे. अच्छा, बरं. आता मला तुझ्याबद्दल ऑफकोर्स जाणून घ्यायला आवडेल की अभिनंदन कसं आहे? अभिनंदन फारच चांगला मुलगा आहे. प्रयत्न करते ती. खूप शांत आहे स्वभावाने. याने सबका ध्यान रखते आणि खूप फार 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 स्वीट आहे. ओके. खूप प्रेम करते. तर कोणत्या रेसिपीज तू आज सगळ्यात म्हणजे तू पण करतोस का घरात मदत? मी बेसिकली मोर ऑफ इटालियन फूड बनवतो. मला मशरूम सूप जमतं. आय कॅन मेक 3 types of pasta. क्या बात है. I'm more of a oriental dishes बनवणारा माणूस आहे मी. अँड आय लाईक मला त्या प्रकारचा फूड जास्त आवडतो. अच्छा. तर शी इज थॉट ऑफ समथिंग ओरिएंटल एज वेल टुडे. सी हाऊ इट वर्क्स. बरं, मग कोणत्या डिशेस करणार? मी 2 डिश सांगणार आहे. एक आहे चीज कॉर्न स्पिनॅच कॅनपी आणि एक आहे ड्रमस्टिक सूप. ड्रमस्टिक सूप. बरं, मग ह्या तूच एकटी बनवणारेस? तू नाही बनवणार? मी हेल्प करणार आहे तिला. तू हेल्प करणार. ठीक आहे, हे पण आवडलं. चालेल. ट्रान्सलेटर आहे माझा. बरं, ठीक आहे. मग आधी कोणती रेसिपी करणार? आधी कॅनपी घेऊया. चालेल. मग त्याचे साहित्य आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांग. 4 किंवा 5 जितकी पण हवे तितकी कॅनपीज घ्यायची. चीज घ्यायची 1 वाटीमध्ये. पालक, कॉर्न, बटर, नमक आणि काली मिरी. मनालीने आपल्याला साहित्य सांगितलंय स्पिनच कॉर्न चीज कॅनपीचं आणि आता ती आपल्याला करून दाखवणार आहे. आता काय करायचं? आधी बटर घ्यायचं पॅनमध्ये. ते मेल्ट होऊ द्यायचं ना? हां, थोडंसं.
आणि मग त्यानंतर स्पिनॅच टाकायचं, पालक टाकायचं, आणि मग कॉर्न टाकायचं. हां, हे वाफवलेले ना? हां, वाफवलेले कॉर्न आहे. कॉर्न घातलेत, आता काय करायचं? सॉते करायचं. मग डायरेक्टली चीज टाकायची. अच्छा, हे किती चीज घेतलंस तू म्हणालीस? 4 क्यूब्स. 4 क्यूब्स. हां. अच्छा, अभिनंदन. पाहतोयस ना? टेस्टी लागतं. टेस्टी लागतं, ते खाल्ल्यावर कळेल. अच्छा, हे मग परतवून घ्यायचं. हां, थोडंसं. मग काली मिरी, नमक टाकायचं. अच्छा, आता तू मीठ टाकतेस. मीठ. हां, आणि ही काळी मिरी ना, ही किती टाकणार तू? अगदी थोडंसं. बरं. आणि आता हे सॉते करायचं. परतवून घ्यायचं. हां. हे थिक, यात पाणी वगैरे असं काहीच नाही घालायचं ना आपल्याला? नाही, कारण की चीज मेल्ट होऊन ते ऑलरेडी लिक्विड बनते. होणार आहे. आणि मग हे झाल्यानंतर डिश तयार झाली, हे तयार झालं. हां, मग आपण ह्याला कॅनपीजमध्ये भरणार आहोत. तर डिश तर ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे, म्हणजे पाहिल्याबरोबर असं वाटतं लगेच खावी. तर मला अभिनंदनला विचारायचं आहे, मनालीने यापूर्वी अशी कुठली डिश बनवली आहे का घरी? हो, ती चायनीज चांगलं बनवते. चायनीज चांगलं बनवते? हां, ती मंचुरियन चांगलं बनवते, नूडल्स बनवते चांगलं. नूडल्स पण चांगल्या बनवते. Yes, तुला आधीपासून येतो स्वयंपाक की आत्ता इथे शिकलीस, कसं म्हणते? एक्चुअली बेसिक खाना मैं घर से सीख के आई थी, पर इधर मेरी मदर इन लॉ, मेरी सासू जी बहुत अच्छा खाना बनाते हैं और वो ही मुझे सिखाते हैं अच्छा, सब. तो टिप्स लेके आप अच्छा और अच्छा हाँ, और अच्छा. मेरी मदर इन लॉ बहुत अच्छा खाना बनाते हैं. मेक्स वंडरफुल फूड. हाँ, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अभिनंदन. येस, तू पण तिला काहीतरी करून खाऊ घाल. नक्की. मला माझ्या आईकडनं शिकावं लागलं. अच्छा, हे आपलं तयार झालं ना? झालं. आता हे फक्त आपल्याला त्या कॅनपीजमध्ये भरून घ्यायचं आणि मग आपली स्पिनच कॉर्न चीज कॅनपी डिश तयार होणार आहे. आपलं मिश्रण रेडी आहे, आपल्या कॅनपीज सुद्धा रेडी आहेत. ते फील केलं की आपली रेसिपी ॲक्च्युली तयार होणार आहे. बरं, आपण आधी बोलताना असं मला कळलं की तुम्ही म्हणजे एंगेजमेंटच्या आधी तुम्ही भेटत होतात, मला कळलं. पण एंगेजमेंट नंतर लग्नापर्यंत मला वाटतं ऑलमोस्ट 1 वर्षाचा गॅप होता. राईट. एम आय राईट? मग त्या वेळात तुम्ही काय केलं? जसं मी सांगितलं आहे की हीच दर महिन्याला मला भेटायला यायची. असं का? पण तीच काय येते? तू का नाही गेला? तिथं फिरायला जास्त काही नव्हतं. अरे बापरे, हे म्हणजे मग तू त्याला अजिबात खायला देऊ नकोस, असं बोललाय. बेसिकली नागपूरमध्ये मी गेलेलो आहे बऱ्याचशा वेळात, पण सेम थिंग्स जेव्हा अराउंड असतात तर जास्त फिरायला नसतं. बट देन आय डिसाइडेड की तू ये दर महिन्याला, तर इथनं आपण महाबळेश्वर जाऊ शकतो, लोणावळा जाऊ शकतो, आंबे व्हॅली जाऊ शकतो. फिरण्या व्यतिरिक्त आणखी काय काय करतात? डेली प्रोसेसमध्ये युजली वर्क करतो. बिझनेस कन्स्ट्रक्शनचा आहे. हां, बिझनेस. अँड माझ्या फादर बरोबर आय हॅव ऑल्सो जॉईंड 1.5 year back. अच्छा. So going process, doing still well, and you know, for the best. Yes, of So course. that's my thing. And she just started off with her fourth year of computer engineering. अच्छा, तू शिकतेस? हां, आय टेकन अ ड्रॉप. मी ड्रॉप घेतली होती कारण की माझी एक्झाम्सची डेट आणि शादीची डेट, लग्नाची date clash होती. अच्छा. तर त्यामुळे एक सालची मी गॅप घेतली होती. आता हां, मग आता तू चौथ्या वर्षामध्ये कंटिन्यू करते. अच्छा, पण मग आता तू तेव्हाच तारखांचा घोळ झाला, तर आता तू कसं मॅनेज करतेस अभ्यास आणि लग्न? मला मॅनेज करायला काहीच नसते. माझी मदर इन लॉ सगळं मॅनेज करते माझ्यासाठी. मला असे पॅरेंट्स, असे इन लॉज काही पण सांगा, ते मिळाले म्हणून हे सगळं पॉसिबल आहे. अच्छा, छान फॅमिली मिळाली. खूप छान फॅमिली. हॅपी आहेस? खूप हॅपी. ओके, आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. आपण खूप गप्पा मारलेल्या आहेत, पण बरं, आता माझी रिक्वेस्ट आहे की अभिनंदन, तुला हे तेव्हाच खायला मिळेल जेव्हा तू हे तिला भरून देशील. भरण्याचं काम मी करू शकतो. मी माझ्या हस्बंडसाठी भरू. हो, I'll fill one for her. हा, आधी त्याला मनसोक्त बघून घे, तुला मदत करतोय तो. करतो का घरात मदत तुला? हां,
अच्छा, कधी 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 मदत करतो. काय मदत करतो? मला एकदा त्यांनी पास्ता बनवून खाऊ घातलं तू होतं. ओके, तू पास्ता बनवतोस? हो मी भरू. हो येस प्लीज. तिला खूप इच्छा आहे तर आणि काय काय करतो? बेसिकली पास्ताच बनवू शकतो, सँडविचेस बनवू शकतो, ॲज एव्हरी मॅन कॅन डू. बरं, झालं आता फक्त एकच राहिली ना. हे झाल्यानंतर यावर आपण काय करणार? चीज स्प्रेड करणार. बरं, मला तुला असं विचारायचं होतं की ह्या काय कॅनपीज राईट? हां. तर ह्या कुठे मिळतात? म्हणजे हे काय आहे नेमकं? कोणत्याही बेकरीमध्ये, कोणताही जनरल स्टोअर, कुठेही भेटतील. पण ह्या सॉफ्ट असतील ना, तर तू काय याच्यासाठी स्पेशली त्याला काय वेगळं? हां, 1 मिनिटं आधी लाईक आणलं ना तर 1 मिनिटं आधी मायक्रोवेव्ह मध्ये टाकायचं आणि मग यूज करायचं, तर सॉफ्ट राहतात. आता झालं आपलं. झालं. आता आपण चीज स्प्रेड करणार ना. आम्ही आमची रेसिपी तयार करतोच आहे, पण ही तुम्हालाही तयार करायची आहे आणि त्यासाठी आमची या रेसिपीची साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्पिनॅच कॉर्न चीज कॅनपी बिस्किट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं चीज, बारीक चिरलेला पालक, मक्याचे दाणे, बटर, मीठ, काळी मिरी आणि कॅनपी बिस्किट्स. कृती: प्रथम एका पॅनमध्ये थोडं बटर घेऊन त्यामध्ये पालक आणि वाफवलेले मक्याचे दाणे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये किसलेलं चीज, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण वाफवून घ्यावं. कॅनपी बिस्किट्समध्ये हे मिश्रण स्टफ करून 1 मिनिट मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून वरून चीजचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.